जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे। पोलीस भरतीचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या 19 वर्षीय तरुणीचा पाण्याने भरलेल्या खदानीत बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे। अंबड शहरातील रहिवासी प्रीती अशिराम भाकड ही पोलीस भरतीची तयारी करत होती। दररोजप्रमाणे 4 जून रोजी ती सरावासाठी वळवंडा शिवारातील खदानी परिसरात गेली होती। मात्र याच सरावादरम्यान तिच्यावर काळाने घाला घातलाय। खदानीत साचलेल्या खोल पाण्यात प्रीती बुडाल्याची घटना घडली। परिसरातील युवकांनी आरडाओरड करत तिला वाचवण्यासाठी धाव घेतली। जीव तोडून प्रयत्न करण्यात आले, मात्र सर्व प्रयत्न निष्फळ ठरले। घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। नागरिकांच्या मदतीने तरुणीचा मृतदेह बाहेर काढून शासकीय रुग्णालयात नेण्यात आला, मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले। प्रीतीच्या मृत्यूने तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। लेकीच्या निधनाने आई-वडिलांनी रुग्णालयात आणि घटनास्थळी एकच आक्रोश केलाय। गरीब कुटुंबातील होतकरू मुलीचे पोलीस होण्याचे स्वप्न कायमचे अधुरे राहिले। या प्रकरणी मयत तरुणीचे वडील काशीराम भाकड यांच्या तक्रारीवरून अंबड पोलीस ठाण्यात खदानीचे संचालक आणि प्रशिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी 2 संशयितांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सध्या सुरू आहे। पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या एका होतकरू तरुणीचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। या घटनेतील जबाबदारांवर कठोर कारवाईची मागणी आता नागरिकांकडून केली जात आहे। आज रोजी अंबड येथील मत्स्यधरी करिअर अकॅडमीचे जे पोलीस भरती प्रशिक्षण केंद्र जे आहे तर त्याचे काही विद्यार्थी भालगावहून व्यायामासाठी रनिंगसाठी गेले होते। त्यानंतर त्यांच्या प्रशिक्षकांनी त्यांना जे खदान आहे वलखेड हद्दीमध्ये त्या खदानीचे तिथं पोहायला घेऊन गेले होते। त्यामध्ये मुलं आणि मुली हे एकत्रित होते। त्यातल्या मुली काही पोहायला गेल्या, त्यापैकी एक मुलगी पोहायला गेली आणि ते पाण्यात बुडून मयत झाली। अशा प्रकारची घटना आहे। त्यातील त्या मुलीचे वडील जे आहेत अंशुराम भाकड यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली। त्या तक्रारीप्रमाणे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये 2 आरोपी जे आहेत तर ते ताब्यात आहेत। अधिक तपास चालू आहे। माहिती अशी मिळते की अजून एक मुलगी पाण्यामध्ये डुबली होती, त्या संदर्भात काही माहिती आहे का? नाही, तिच्या सोबतची डुबलेली होती पण तिला पोहतायच होती, त्यामुळे ती वरती आली निघून। आरोपी सध्या ताब्यात आहेत। पुढील चौकशी करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल।